नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी बिर्याणी करायला घेतली आणि त्याच्यासाठी भात केला, पण तो तांदूळ जो होता बिर्याणीचा तो बासमती तांदूळ चिकट झाला। आता ह्या एवढ्या मोठ्या भाताचं काय करायचं, तर मी त्या भाताच्या कुरडया कशा बनवल्या ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर अशा बिघडलेल्या पदार्थापासून एखादा छानसा पदार्थ, एखादी सुगरण कशी करू शकते ते आपण पाहूया। चला तर मग बघूया। आता हे पाणी आपण निथळून घेऊया। आता हा भात शिजवलेला जो आपण होता तो निथळून घेतलेला आहे, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता पुढे काय करायचं ते पाहूया। आता आपण हा भात मिक्सरला बारीक वाटून घेऊया। थोडंसं जिरं, मीठ आपण शिजताना घातलं होतं, पण थोडंसं परत घालून घेऊया। थोडंसं पाणी घालून घेऊया। आता या भांड्यामध्ये जरा आपण आतमध्ये तेल लावून घेऊया। अशा सळ्या तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला तळायला सोपं जाईल। नाहीतर सांडगे सुद्धा घालू शकता, चकल्या करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता। आता आपण हा दुसरा भात करून घेतोय, तर त्याच्यामध्ये परत भात घेतलेला आहे, थोडंसं जिरं घातलं। तुम्हाला तिखट आवडत असेल तर हा मिरचीचा ठेचा आहे तो घालतोय आपण, आणि थोडासा हिरवा रंग खायचा आहे, हा खायचा रंग आहे तो घालतोय आपण। सुकल्यानंतर हा रंग डार्क दिसत नाही एवढा, जरा वेगळे पण छान दिसतं रंगीत, म्हणजे लक्षातही राहील की ह्या मिरचीच्या आहेत म्हणून। चवीपुरतं मीठ हे आता आपण बारीक करून घेऊया। आता हा आपण सोऱ्या भरून घेऊया। मी आता ह्याच्यामध्ये लाल रंग वापरते, हे खायचे रंग आहेत। हे रंग जरी आपल्याला ह्याच्यामध्ये डार्क वाटत असले तरी ते सुकल्यावर खूप फिके होतात, पण रुखवतात वगैरे काही ठेवायचं असेल पॅकेट्स भरून तर ते दिसायला खूप छान दिसतात। आता आपण हे उन्हात सुद्धा सुकवू शकतो, किंवा रात्रभर पंख्याखाली ठेवायचं आणि नंतर थोडे सुकत आले की मग गच्चीत उन्हात सुद्धा ठेवून एक 4-5 दिवस आपण ते कुडकुडीत होईपर्यंत सुकवायचे। आता आपण हे उन्हात सुकवत आहोत, असे 2-3 दिवस आपण हे उन्हात सुकवून घ्यायचं। आता याला मी ओढणी लावून ठेवलेली आहे, जेणेकरून पक्षी उडवाउडव करणार नाहीत। आता तेल तापलेलं आहे,
आता आपले हे तळून झालेले आहेत आणि खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता उन्हाळा आलेला आहे आणि अशा प्रकारचे वाळवणीचे पदार्थ आपण करतच असतो. तर हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.